परिश्रमातून अलौकिक प्रगतीचा, महिना प्रचंड मोठ्या लाभाचा. आपण कितीही प्रयत्न केले तरी कुणाचा स्वभाव बदलवू शकत नाही. कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो अश्रू देतच असतो. ही बाब धनु राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. हा महिना तुमच्यासाठी अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे, म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करायला हवा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या वर्षातील शेवटच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. धनु राशीचे स्वामी गुरुदेव पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहेत, जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक पद्धतीने विकसित होणार आहे. सप्तमेश आणि दशमेश असलेले बुधदेव तुमच्या राशीत विराजमान असून राशी स्वामीसोबत ते नवपंचम योग करीत आहेत. बुध आणि गुरु या दोघांचा नवपंचम योग असल्यामुळे जसं आपल्याला माहिती आहे की बुध म्हणजे प्राथमिक बुद्धिमत्ता आणि गुरु म्हणजे ज्ञान होय. या दोन्ही गोष्टीमध्ये परिपूर्णता येणं या महिन्यातील तुमच्यासाठी अत्यंत विशेष योग म्हणता येईल. त्याच पद्धतीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झालेली असून जी अत्यंत शुभ मानल्या जाते. त्यात शनिदेवांसारखा मोठा ग्रह असल्यामुळे धनलाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. कौटुंबिक वृद्धीचे योग निर्माण होणं, वाणीमध्ये ज्ञान बुद्धिमत्ता दिसून येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश देखील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या परिश्रम स्थानातच व आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे शनिदेवांना ते विशेषत्वाने मानवतं. त्यामुळे या स्थानातील शनिदेव कायमच शुभ प्रभाव देतात. त्या अगोदर म्हणजे 7.5च्या काळात शनिदेवांनी त्रास दिलेला असतो. ते तुमची परीक्षा घेत असतात. द्वितीय स्थानात शनिदेव असेपर्यंत तुम्हाला 7.5 असते आणि ते तृतीय स्थानात गेले की 7.5 संपते. आणि म्हणून मग मधल्या काळात जो त्रास तुम्हाला दिलेला असतो त्याचं परिमार्जन म्हणून शनिदेव तुम्हाला शुभ काळ देतात. असा शुभ काळ आता तुमच्यासाठी सुरू झालेला आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील. तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार जास्तीत जास्त परिश्रम करणार आहात. त्यामुळे या काळाचा पूर्ण लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही, कारण वास्तू वाहनाचे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाहीत. तसंही या वस्तू काही आपण दररोज घेत नाही. या वस्तू जर शुभ काळात शुभ योगांवर घेतल्या गेल्या तर अधिक लाभदायक ठरतात. म्हणून त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची घाई न करता शुभ काळाची प्रतीक्षा करा.
असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. सोबतच आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहणार आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनु जातक हे आधी आपलं ध्येय निश्चित करतात आणि नंतर त्यानुसार पूर्ण झोकून देऊन कार्य करतात. या काळात धनु जातक शिक्षणामध्ये विशेष यश प्राप्त करतील. सोबतच शिक्षणासाठी तुम्ही मोठा खर्च देखील करणार आहात. म्हणजे शिक्षणासाठी एखाद्या लांबच्या ठिकाणी जाणं किंवा मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे विशिष्ट खर्च होणं, प्रवास होणं यासारखे मोठे खर्च करताना धनु जातक दिसून येत आहे. अशा खर्चांना आपण सकारात्मक खर्च म्हणतो, म्हणून तुम्ही केला पाहिजे. भविष्यात त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होणार असतो, ही बाब देखील लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल. मात्र खरोखर गरज असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये. हितशत्रू स्वतःहून माघार घेणार आहेत. स्पर्धेत तुम्ही यश मिळवणार आहात. स्पर्धा परीक्षांना तुम्ही बसलेला असाल आणि या काळात तुमची परीक्षा असेल तर त्यात देखील यशाची संधी तुमच्यासाठी वाढत आहे. तुम्ही जर एखाद्या खेळात अग्रेसर असाल तर त्यात देखील यश प्राप्त होईल. कलेच्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर तिथे देखील यशाच्या संधी तुमच्यासाठी वाढत आहेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील. या काळाचा उपयोग करून घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना मोठ्या परिश्रमाचा राहील. या दोन्ही आघाड्यांवर तुम्ही परिश्रम करणार आहात. महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे. या महिन्यात तुमची प्रगती योग्य प्रमाणात होईल आणि तुमची वाटचाल सकारात्मक दिशेने सुरू राहील. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी परिश्रमाचा, लाभाचा म्हणता येईल. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास लाभेश लाभात असणं, राशी स्वामी पंचम या त्रिकोण स्थानात असणं हे दोन्ही मोठे शुभसंकेत म्हणता येतील. याशिवाय शनिदेव तृतीय स्थानात असणं देखील मोठा शुभसंकेत आहे. कारण तृतीय स्थानातील शनिदेव तुम्हाला शुभ परिणाम द्यायला बाध्य झालेले असतात. असे अनेक शुभसंकेत तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेले आहेत. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती तुमच्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे तुमच्यासाठी शुभ प्रभाव ते निश्चितच देतील. व्यावसायिक धनु जातक या महिन्यामध्ये आपल्या व्यवसायात काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायावर काही वेगळा खर्च तुम्ही करणार आहात. एखादी एजन्सी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहात. नवीन गुंतवणूक तुम्ही करताना दिसत आहात. अशा प्रकारे विविध पद्धतीने प्रगती करण्याचा प्रयत्न करीत आहात. त्यात यशाची टक्केवारी देखील बऱ्यापैकी अधिक दिसून येत आहे. मात्र कोणत्याही प्रकारची गुंतवणूक ही एकदा नव्हे तर दोनदा तीनदा विचार करून करावी. आवश्यकता असल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. कारण तुमचे लाभेश शुक्रदेव लाभस्थानात विराजमान आहे, जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. शुक्रासारखा ग्रह तोही लाभस्थानात असणं ही मोठी बाब असते. त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. पैसा, पद, प्रतिष्ठा अशा सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. त्याचा आनंद देखील तुम्हाला घेता येईल. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तुमची दोन्ही त्रिकोण स्थानांचे स्वामी व्ययस्थानात विराजमान आहे. अशावेळी अनेक वेळा आपण शिक्षणासाठी मोठा खर्च करतो. शिक्षणासाठी जन्मस्थानापासून लांब जातो. व्यवसाय वृद्धीसाठी खर्च करतो. अनेक प्रवास करतो, त्यावर खर्च होतो. असे अनेक प्रकारचे खर्च करताना धनु जातक या महिन्यात दिसत आहे. अशा खर्चांना आपण सकारात्मक म्हणत असतो.
म्हणून तो तुम्ही केला पाहिजे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी 6, 15 आणि 23 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 3, 13 आणि 21 हे दिवस अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता धनु जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी श्री हरी विष्णूंची पूजा करावी. सोबतच गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तूचं सेवन करावं. या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2023 कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.